गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। जेव्हा शिक्षक वर्गामध्ये शिकवतो तेव्हा एक नजर विद्यार्थ्यांसमोर मारली जाते, विद्यार्थ्यांचे चेहरे बोलके होतात। तिथं समजतंय मी जे काही डिलिव्हर केलेलं आहे ज्ञान, मी इथून सांगितलेलं ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलंय काय हे तुमचे चेहरे सांगतात। म्हणजेच काय झालं, त्याच्यातून आम्ही मित्रांनो शिकतो, त्या अनुभवातून आपण शिकतो। अनुभव हा एक मोठा गुरु आहे आणि म्हणून म्हटलं जातं तीन माणसाला कधी विसरू नका। तिघांना, कुणाला? जो आपल्याला अडचणीत आणतो त्याला कधी विसरू नका। जो आपली अडचण बघून पळ काढतो त्याला पण विसरू नका। आणि जेव्हा आपण संकटात असतो, जो संकट काळी आपल्याला मदत करतो, मदतीला धावतो, त्यांना मात्र कधीही विसरू नका। आज आमचे काही विद्यार्थी होतकरू आणि आर्थिक संकटात सापडलेले आहेत आणि जेव्हा माझे मित्र आदरणीय दिलीप पेडेकर साहेब मला 1 महिन्यापूर्वी भेटले, तेव्हा मी त्यांना सांगितलं, साहेब म्हटलं आम्ही आता कंपाऊंड बांधतोय, काही ठिकाणी आम्ही CCTV लावायला लागतो, तर आम्हाला थोडीशी आर्थिक मदत करावी सेवाभावी संस्थांकडून। ते म्हणाले, सर या वर्षी आपण अशा विद्यार्थ्यांना मदत करूया जे विद्यार्थी कष्टाळू आहे, होतकरू आहे, पण ते आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहे। मग तात्काळ मी एक लिस्ट तयार केली, विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली गेली, खरोखरच बाबा ते गरीब आहेत का, या सर्व गोष्टींची चाचपणी करून एक अंतिम निर्णय घेण्यात आला की विज्ञान शाखेमधून 2 विद्यार्थी, कला शाखेमधून 2 विद्यार्थी आणि वाणिज्य शाखेचे 2 विद्यार्थी, या एकूण 6 विद्यार्थ्यांची जी काही शैक्षणिक फी आहे ती शैक्षणिक फी परमपूज्य सद्गुरू मदन महाराज सेवा मंडळ यांच्या वतीने आज देण्यात येईल। आणि त्यासाठीच हे मान्यवर परमपूज्य सद्गुरू मदन महाराज सेवा मंडळाचे हे सर्व अनुयायी व्यासपीठावर जे बसलेले आहेत, माझे मित्र आणि समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी, सर्व अनुयायी आणि समोर बसलेले सर्व त्या सेवा मंडळाचे अनुयायी परम भक्त महाराजांचे, आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपण आज आर्थिक सहाय्य करणार आहोत त्या विद्यार्थ्यांचे पालक, बंधू भगिनी आणि माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज खरोखरच आनंदाचा सोहळा आहे। मी बक्षीस जे घेणार आहे किंवा आर्थिक मदत प्राप्त ज्या विद्यार्थ्यांना होणार आहे त्यांना फक्त एकच निवेदन करेन, हे सहाय्य देण्यामागे पुढे जाऊन तुम्ही भरपूर अभ्यास करावा, तुमचं नाव लौकिक व्हावं, तुमच्या नावाबरोबर आपल्या कॉलेजचं नाव व्हावं, हे जे समाधान आपल्याला मिळणार, या सेवा केंद्राला मिळणार, तीच अपेक्षा आहे, बाकी काही अपेक्षा त्यांना नाही आहे। आणि त्यामुळे गेल्या वर्षी सुद्धा साहेबांनी 2 विद्यार्थ्यांना
सहाय्य केलं होतं आणि मला सांगताना आनंद वाटतो त्यांनी बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगली गुण संपादन केले. आणि साहेब मी आज इथून ग्वाही देतो, आज जे 6 विद्यार्थी आमचे आहेत ज्यांना तुम्ही आर्थिक मदत करणार आहात, डेफिनेटली मी सांगतो परिश्रम ते घेतील आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये ते अव्वल दर्जाचा निकाल लावतील. मी ज्या बोलण्याचे मी दिलीप साहेबांना सांगितलं त्यामुळे आता मला आवर्त घ्यायला पाहिजे, पण तुम्हाला सांगतो माझे मित्र अभंगाता वादक आहे, गायक आहे, पोस्टामध्ये कार्यरत आहे, सेवाभावी अनेक संस्था आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करतात. या एक आणि अनेक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे. या सर्व व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं आणि समोर बसलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये जोरात. आणि आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. ते अभंग गातात असं मला समजलंच आहे, तुम्ही अभंग गाता. मला सुद्धा आज राहावे ना म्हणून एक पंक्ती गाण्याचा प्रयत्न करतो. बघूया जमतंय का. गुरुवरा तुझं, गुरुवरा तुझं नमस्कार, गुरुवरा तुझं नमस्कार, गुरुवरा तुझं नमस्कार, गुरुवरा तुझं नमस्कार. अनंत नामे अनंत रूपे, अनंत नामे अनंत रूपे, नटिलासी तू सद्गुरु स्वामी, नटिलासी तू सद्गुरु स्वामी. अनंत भगवंता गुरुनाथा नवनाथा, अनंत भगवंत गुरुनाथा नवनाथा, गुरुवरा तुझं नमस्कार, गुरुवरा तुझं नमस्कार, गुरुवरा तुझं नमस्कार. धन्यवाद. 32 मिनिटात एक पाकिट तुम्ही घ्यायचंय. स्लिप कुठली? गुरु कुठली प्रकृती नाही. गुरुला आपण प्रकृतीमध्ये बसवतो, कुठली तरी प्रकृती असा भाव ठेवतो की हे स्वामी समर्थ आहे, ते महावीर आहे, हे भगवान बुद्ध आहे, हे मोहम्मद आहे किंवा हे दत्तप्रभू आहे. हे आपण निर्माण केलेल्या प्रतिकृती आहेत. गुरुचं वर्णन श्लोकामध्ये केले. सगळ्यांनी हात जोडा. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय. सद्गुरुनाथ मदन महाराज की जय. हरि ओम तत्सत. नर्मदे हर हर हर. या ज्ञान मंदिरामधल्या उपस्थित आचार्य वर्ग, गुरुवर्य, शिक्षक वर्ग, या संस्थेचे प्रिन्सिपल कल्लेकर सर, त्यांचे सर्व सहकारी आणि या मंदिरामध्ये सरस्वतीची ज्ञानरूपाची पूजा करण्यासाठी, त्याला आत्मसात करण्यासाठी, त्या ज्ञानरूपाकडे एकजीव होण्यासाठी तुम्ही उपस्थित सर्व उपासक त्यांना माझा नमस्कार. प्रथम आज गुरुपौर्णिमेचा अत्यंत सुंदर दिवस. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचे सागरू आई माझी, प्रीतीचे माहेर, अमृताची धार, वात्सल्याचे सार आई माझी. स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलं आई हा प्रथम गुरु आहे आपला. आपल्याला जन्म दिल्यानंतर आपल्याला चालवतो, बोलवतो, हसवतो, खेळवतो, येऊ घालतो. प्रसंगी आपल्या सर्व
गोष्टींना पाठीशी घालून आपल्याला मोठं करण्यासाठी अविरत झगडत असतात ते आपले आई वडील. या आई वडिलांना सकाळी तुम्ही सगळ्यांनी नमस्कार करून आलाच असाल, पण जर आला नसाल तर गेल्यावर निश्चित करा. कृतज्ञतेचा मुद्दा मी आज तुम्हाला सांगणार आहे. हिंदी ते ब्रह्मांडी गुरुपौर्णिमेला काय संदेश द्याल विद्यार्थी मित्र हो. कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही ज्ञातीच्या, कुठल्याही संप्रदायाच्या चौकटीत बसू नका. जरी मी ही चौकट घेऊन तुम्हाला मदत करायला आलो असलो तरी ती माझी कृतज्ञता आहे माझ्या गुरुबद्दलची. ही सेवा मंडळ आणि त्या योगे आपण लोकांना मदत करण्याची वृत्ती, ही बुद्धी देणारा आपल्याला युनिव्हर्सल आहे, ब्रह्मांड आहे. ही ईश्वरी शक्तीच आपल्याला यामध्ये प्रेरणा देत असते. मग त्या सेवा मंडळाचा एक सिम्बॉल म्हणून आपल्याला इथे म्हटलं गेलं की त्या सेवा मंडळातर्फे आपण मदत करतो. पण वस्तुस्थिती खरं सांगतो, ही मदत तुम्हाला हे युनिव्हर्स करतंय, ब्रह्मांड करतंय. आज फार वेगळा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण पुढच्या काही शाळा आहेत त्या तुमच्यापेक्षा कमी इयत्तांच्या आहेत. त्यांना थोडस गुरुचं स्वरूप वेगळ्या पद्धतीने सांगावं लागेल. तुम्ही मॅच्युअर्ड आहात, सायन्सचे विद्यार्थी इथे आहेत, वाणिज्यचे आहेत, आर्ट्सचे आहेत. आपण यांना मदत वगैरे असं काही नाही केलं, आपण आपलं कर्तव्य केलं. मला एकच सांगायचं आहे की प्रत्येक माणसाचं जीवन हे गंगेच्या ओघाप्रमाणे चालत राहते. वेगवेगळ्या संत महंतांनी, वेगवेगळ्या मार्गदर्शकांनी, वेगवेगळ्या तत्ववेत्यांनी, वेगवेगळ्या गुरुतुल्य अशा माणसांनी आपल्याला धर्माची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे सांगितली. ईश्वरी सर्वभूतानाम असं वेदामध्ये म्हटलं गेलं. त्याचप्रमाणे काही संतांनी आपल्याला सांगितलं की सर्व खल्विदम ब्रह्मासी तम साक्षात आत्मासी नित्यम. आणि काहींनी सांगितलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्था. मुलांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला महत्वाच्या 2-3 गोष्टी सांगतो. एक म्हणजे 2 मिनिटात माझ्या गुरुचे चरित्र म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तिमत्वाबद्दल माहिती सांगतो. माझे परमपूज्य सद्गुरू मदन महाराज आताच 10 जानेवारीला त्यांनी समाधी घेतली. या आधी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही जेजुरी, नरसोबाच्या वाडी, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, मोरगाव अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जात होता. त्यांच्या समाधीनंतर त्यांच्या आदेशाप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम केला जातो. आज आपण त्या औचित्यानं तुम्हाला एक आनंद देण्यासाठी म्हणून आलो. कारण देणारा सर्व तोच आहे. माझा पाठीराखा हरी तोची घेई आणि देई असं आमचे गुरु महाराज म्हणतात. घेणारा पण तोच आहे आणि देणारा पण तोच आहे. सर्वत्र गुरु आहे, तो चैतन्य रूपात वास्तव्य करतो. महाराजांनी फार चांगल्या क्वालिफिकेशन नंतर वयाच्या 25व्या वर्षी त्यांना गुरुजी भेटले. गुरु महाराज भक्तराज महाराज भेटले आणि त्यांना ते कम्युनिस्टचा प्रसार करायला चालले होते परदेशामध्ये. त्यांचं जीवन असं होतं की चीफ कॅशियर होते पोद्दार ग्रुपमध्ये 1971. 1971 मध्ये ते चीफ कॅशियर होते. त्यानंतर त्यांचं जीवन असं असायचं की सकाळी उठलं, आपली नोकरी झाली की संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये जायचं आणि हॉस्पिटलमधले असे पेशंट शोधायचे की ज्यांना कोणाचा आधार नाही, ज्यांना कोणी नाचलत नाही, आणि त्या पेशंटची माहिती काढायची, त्यांना फळं द्यायची, त्यांना सर्व काही खाण्यापिण्याच्या व्यवस्था करायच्या, त्यांच्याबरोबर बसायचं, त्यांच्याशी हितगुज करायचं. अशा प्रकारे फार उच्च स्थितीची अवस्था असणारे. नंतर गुरुप्राप्ती झाली, त्यांनी भगवंताचं नाम पेरलं, हरिओम तत्सतचा जप सर्वत्र केला. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, आमचे आदरणीय बेडेकर डॉक्टर जर इथे असले तर त्यांना ती गोष्ट माहिती आहे. मी मुद्दाम सांगतो कारण मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. या बेहरे कॉलेजची परमिशन मिळत नव्हती. आदरणीय अप्पासाहेब त्यावेळेला होते. त्यावेळेला आमच्याकडे गुरु महाराजांचं वास्तव्य होतं. अप्पासाहेब आले, नमस्कार केला, हार घातला, महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं की महाराज आपल्या हस्ते एक श्रीफळ तरी फोडा, आमच्या धरणीमध्ये आम्हाला खूप वर्ष परमिशन मिळत नाहीये. त्यानंतर मी माझ्या गुरूंबरोबर स्वतः होतो. त्याबरोबर आपले बेंदरकर काका गेलेले दर्शन, ड्रायव्हिंगला होते, गाडीवर इंडिका होती. महाराज आले आणि ते कातळ होता पूर्ण असा उतार होता खाली. आता पण असे मला नाही. त्या उतारावरती आम्ही भक्तराज महाराजांचं स्मरण करून श्रीफळ वाढवलं. मला आनंद वाटतो की त्या मोठी इमारत उभी आहे. ही गुरुकृपा आहे.
मी तुम्हाला एवढंच सांगेन, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. त्यांची ओळख म्हणजे त्यांनी अनेक भारतभर यज्ञयाग केले, नामाचा प्रसार केला, अन्नदान केलं, अनेक कन्या शाळांमध्ये मुलींच्या शाळांमध्ये पाद्यपूजा केली, स्त्री शक्तीचा प्रसार केला. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अन्नदान केलं, यज्ञयाग केले. भारताच्या या संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी यज्ञयाग एक सार्वजनिक सायंटिफिक प्रक्रिया आहे हे समजावून सांगितलं. जातपात कुणात कुसली मोहित प्रेमावरी भाविकांच्या मेळ्यात बसला हरी. तुकडोजी महाराज म्हणत भगवंत हा सर्वत्र आहे, तुमच्यात बसणाऱ्या सर्व जे त्या उपस्थित आहेत त्याच्यामध्ये चराचरामध्ये तो भरलेला आहे. आणि हरिओम तत्सतचा अर्थच असा आहे, तत्सत म्हणजे सर्व काही तूच आहे. या प्रेरणेनं तुम्ही ईश्वराचं नाम घेता, पण तुम्ही कधी शोधलात का तुमच्या आतला श्वास? आजपासून या गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला एक उकल सांगतो. रोज ध्यान धारणा करा. तुम्हाला म्हणेल काय भयंकर, आम्हाला सोडायला लागेल की काय, आम्हाला काय माळा घ्यायला लागते की काय, आम्हाला टिळा कुठल्या रंगाचा लावायला लागेल, आम्हाला कुठल्या संप्रदायाचा लेबल लावायला लागेल. काही करू नका. हे लावलं म्हणजे मी माझ्या गुरुची आज आठवण म्हणून लावलं, नाहीतर बाकी सत्य एकच आहे, सर्व खंडितम ब्रह्मास्मी, सब जगह वो है. या भावनेतून स्वतःच्या आतमध्ये डोकावायला शिका. रोज 10 मिनिटं आजपासून तुम्ही संकल्प करा, 10 मिनिटं की सूर्योदयाच्या आधी मी उठेन. फार महत्वाचा मुद्दा आहे. आता जी तुमची जनरेशन सकाळी कशी कशी शाळा असते म्हणून कसे कसे 2 तांबे आंघोळीचे ढाकलायचे, कसे तरी शर्ट पॅन्ट घालायचे आणि शाळेच्या दिशेने पळायचं, असं न होता सकाळी उठला की अंथरुणावर शांत बसा आणि पहिले धन्यवाद द्या. मी ब्रह्मांडाला धन्यवाद द्या. या सद्गुरु स्वरूप म्हणजे ब्रह्मांड स्वरूप आहे, त्याला धन्यवाद द्या की थँक्यू युनिवर्स, थँक्यू ब्रह्मांड, मी तुझा आभारी आहे की तुम्हाला जीवन आज दिलंय सगळं. कारण तुम्हाला माहिती आहे आपलं जीवन, कोणाला माहिती आहे का मृत्यू कधी आहे? तुम्ही म्हणाल गुरुपौर्णिमेच्या दिवशी कशाची जाणीव करताय? एक आयुष्याचं महत्वाचं सत्य लक्षात ठेवा, मृत्यू हा मृत्यू आहे म्हणून आपलं जीवन आहे. जन्म आणि मृत्यूच्या मधला प्रवास म्हणजे आपलं जीवन. आणि हे जीवन यशस्वी बनवायचं असेल, सुजलाम सुफलाम बनवायचं असेल, सर्व दृष्टिकोनातून यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता. आई वडिलांबद्दल नमस्कार करणं म्हणजे कृतज्ञता. तुम्ही सगळे मुलं अतिशय चांगले असाल यात शंकाच नाही, पण निरीक्षणांती असं सांगतो की आपल्या गुरुजनांची सुद्धा चुकून कधी टिंगल करू नका. हा महत्वाचा मुद्दा सांगतो. हे युनिवर्स आहे ना, हे प्रत्येक गोष्टीची ऍब्झॉर्ब करत असतं. तथास्तु प्रक्रिया आहे, आशीर्वादाची प्रक्रिया युनिवर्स चालवतो. मी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त वरच्या स्टेजची दीक्षा सांगतोय. अध्यात्म काय आहे? आपल्याला वाटतं फुलं आणणं, पूजा करणं, उदबत्ती दाखवणं. मी गणपतीला मानतो, तू दत्ताला मानलंस, माझा संकष्टी आहे. सर्व प्रकारचे उपवास हे शरीराच्या शटडाऊन आहे, थोडक्यात मध्ये शरीराला विश्रांती आहे म्हणून उपवास आहे. पण धर्म खरा कोणता? प्रभूची लेख रे सारी तयाला सर्व ही प्यारी, समस्ता बंधू मानावे जगाला रे मारता. मराठी शाळेत तुम्ही कविता गोपून गोपून म्हटली असेल. जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊ न सवावे. मुलांनो, बारीक बारीक गोष्टीत नाही ज्ञान घ्या. तुमच्या शेजारच्या पाजारच्याला मदत करा. माझ्यापेक्षा जास्त मार्क 4 मिळवलं म्हणजे म्हणून चुकीचं सोल्युशन सांगू नका, मार्गदर्शन चुकीचं करू नका. एकमेका सहाय्य करू, अवघे धरून सुपंथ. आपल्या बरोबरची सगळी मुलं पुढे गेली पाहिजेत. पुढल्या वर्षी तुमच्यापैकी जो मनुष्य 80% पुढे मार्क मिळवेल त्याला परमपूज्य सद्गुरू मदन महाराज सेवा मंडळातर्फे विशेष बक्षीस देऊ आम्ही. तर या कार्यक्रमात मी जाहीर करतो, 80% 85% पुढे असेल तर जास्तच. 12वी मध्ये उत्तम मार्काने मुलं पास झाली पाहिजे. त्याचप्रमाणे माझ्या गुरुंविषयी पुढे सांगायचं म्हणजे अनेक प्रकारचे यज्ञयाग केले, भगवंताच्या नामाचा प्रसार केला आणि खऱ्या अर्थानं अद्वैतवादाचा प्रसार केला. द्वैतवादाचा नाही, परमेश्वर तू वेगळा, हा वेगळा परमेश्वर, तो वेगळा परमेश्वर नाही. माझ्या गुरुजींकडे ख्रिश्चन, मुसलमान, त्याच्यानंतर सर्व धर्मातले लोक येत असत.
हिंदू, हे सगळे आपण निर्माण केलेले पंथ आहेत, मार्ग आहेत. पण खरा जर धर्म कुठला असेल तर माणुसकी आहे, मानवतावाद हाच खरा धर्म आहे. महावीर आणि भगवान बुद्धांनी सांगितलं तो दीपो भव, म्हणजे काय? कोण सांगेल? स्वतःचाच मार्ग स्वतःचा प्रकाश स्वतः बन. या गुरुपौर्णिमेच्या निमित्त दोन महत्वाच्या उपली सांगतो. सगळ्यांनी रोज ध्यानधारणा करा. ध्यानधारणा म्हणजे कुठलेही नाम वगैरे असं नाही, शांत बसाने आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास कसा येतो आणि श्वास कसा जातो, तो श्वास जो तुमचा आहे त्याच्याकडे जर तुम्ही केंद्रित झाला तर तुम्हाला अभ्यासामध्ये प्रगतीच आहे. पण सिक्स सेन्स तुमचा जागा व्हायला लागेल. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. मानवी शरीर एक मिरॅकल आहे. मानवी शरीर एक मिरॅकल आहे. बडी सोच का बडा जादू म्हणतात ना, जसे विचार आहेत तसं तुमचं जीवन आहे. ब्रह्मांड तथास्तु म्हणताय. तुम्ही सकाळी रोज उठल्यावर म्हणा मी सर्वशक्तिमान आहे, म्हणायला पैसे पडले. मी ब्रह्मांडाचा धन्यवाद देतो. माझ्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, समृद्धी, आनंद, ऐश्वर, लक्ष्मी, स्वच्छता, टापटीप, नित्य आरोग्य यांची भरभराट झालेली आहे. तथास्तु. स्वतःला आशीर्वाद द्या. तुम्ही साक्षात ईश्वर स्वरूप आहात. तुम्हाला अजून कल्पना नाही. देव कुठे बाहेर नाही, तुमच्यात. देव आपल्यातच आहे. मोठमोठे संत म्हणाले देव पाहावया गेलो, देव होऊनही ठेवलो. देव पाहायला जाण्याची प्रक्रिया जशी आहे की परत येता येत नाही. आपण देवमय बनतो कारण आपल्याला तो साक्षात्कार होतो. कुठल्याही स्वप्नातला नाही, चमत्कारातला नाही. तो साक्षात्कार अंतरंगीचा असतो की आतमध्ये अत्यंत आनंदाची अवस्था निर्माण होते. आपल्याला लक्षात येतं अरे कुठे फिरतोय. मला तर साक्षात ईश्वरानं त्याचा एक स्वरूपाची जाणीव देऊन पाठवले. म्हणून काय करा, सगळ्यांनी काय करणार? रोज ध्यान करणार ना. नुसतं हो नका म्हणू, खऱ्या अर्थानं करा. तुम्हाला मी किती देतोय, तुम्हाला किती सापडते ती बघा. आणि रोज अफर्मेशन द्या, सूचना द्या स्वतःला. मी अत्यंत हुशार विद्यार्थी आहे. माझ्या गुरुजनांचा आणि माझे अत्यंत प्रेमाचे संबंध आहेत. माझ्या सरांनी मला शिकवलेले सर्व ज्ञान मला संपादित झालेलं आहे. अफर्मेशन पाहिजे. होईल बिल नाही. त्याच्या परीक्षेच्या दिवशी चांगले असं नाही. ही अफर्मेशन रोज द्या. हे ब्रह्मांड आहे ना, तुमच्या जशी पाहिजे तशी सिच्युएशन निर्माण करायला सुरुवात करा. तुम्हाला एक पाहिजे सुरुवातीचं फुलपाखरू बनतं. मी मागे सांगितलं होतं कुठल्या तरी सेशन मध्ये 5 मिनिट. ते फुलपाखरं बनतं ना, ते 50 सुरवंटाचं सगळे 50 फुलपाखरं नाही बनत, 40% बनतात. त्यांना आत्मध्यास असतो. आमच्या गुरुंनी सांगितलं गुरुचरणी लागे ध्यास, तोच पूर्वी तुझी. असं म्हणजे काय? हा गुरु कोण आहे? तर तुमचा अंतरात्मा. त्याला जागा करा, टटोला. प्रत्येकाजवळ प्रेमानं वागा. गुरुजनांचा आदर करा. विद्येचा आदर करा. ही विद्या साहेब जे तुम्ही शाळेमध्ये घेत असता ती ग्रहण करत असताना एक चांगला माणूस बनण्याची विद्या मी तुम्हाला सांगतोय की मेडिटेशन करा, सूर्यनमस्कार घाला, व्यायाम करा, मन प्रफुल्लित करा, शरीर प्रफुल्लित करा, सर्वांबद्दल आदर ठेवा, कृतज्ञता व्यक्त करा. थँक्यू थँक्यू थँक्यू. सर्व युनिव्हर्सला थँक्यू करा, गुरुजनांना थँक्यू करा, अभ्यासाला थँक्यू करा. तुम्ही म्हणाल असं नुसतं करून होईल? हो, फार झालं. शक्तिशाली प्रक्रिया आहे, करून बघा. प्रत्येकाला मनातनं थँक्यू करा. झोपताना रात्री ज्याने मला मदत केली त्या सगळ्यांना धन्यवाद. तथास्तु म्हणायचं. अफर्मेशन द्यायचे. आम्ही अत्यंत सहनशील, अत्यंत शक्तिशाली आत्मा आहे. तुम्हाला खरं सांगू, तुमचं नाव ठेवलं बादशाला, त्याच्या आधी तुम्हाला नाव नव्हतं. तुम्ही जन्माला आलात, एक शरीर घेऊन आलात, तुम्हाला नाव होतं. जेव्हा लहान होता तुम्हाला विकार होते. आता तुम्हाला जर सांगितलं पॅन्ट आणि शर्ट न घालता शाळेत याल, पण आईच्या कडेवर मात्र तशी अवस्था असते की नाही बघा मुलांची. कारण ते विरक्त आहे, ते ईश्वरीमय आहेत, त्यांना विकार नाही, ते सृष्टीशी एकरूप आहेत. म्हणून प्राण्यांना शर्ट पॅन्ट वगैरे काय घालायची गरज लागत नाही. प्राणी हे सृष्टीशी एकरूप आहेत. मनुष्याचा बुद्ध्यांक वाढला, त्याला सामाजिक स्थितीची जाणीव आली. समाजामध्ये वावरत असताना आपण कशा प्रकारे वावरलं पाहिजे ही भूमिका त्याने निर्माण केली. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आल्या. मग याचा अर्थ काय करायचं नाहीत का? भरपूर पैसा मिळवा, भरपूर यशस्वी व्हा, भरपूर जीवनामध्ये मोठे बना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या सगळ्याचं श्रेय आहे हे ईश्वरी शक्तीकडे सोपवा.
आपल्या ज्यांची आपल्या कृतज्ञता आहे ती कृतज्ञता रोज बाळगा. रोज मेडिटेशन करा, ईश्वराचं नाम घ्या. नामाच्या पलीकडे जाऊन मेडिटेशन करा आणि फक्त हा जो श्वास आहे ना तुमचा ह्याच्याकडे केंद्रित कर. सोहम, त्याला कोणी काय म्हटलं? सम्यक साधना. भगवाननी सांगितलं सम्यक समाधीपर्यंत जायचंय, सम्यक मार्गाने, अष्टांग मार्गाने जायचंय. महावीरांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं, वेदपुरुषांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं. पाठीचा कड्या ताट ठेवून बसण्याची प्रक्रिया करा. म्हणून आपल्याकडे बेंच आले, मागचा बेंच आहे ना त्याला पाठ टेकली की ते ताट होते. कारण पाठीच्या कड्यावर सरळ डिपेंड आहे. त्या पाठीच्या कड्यामधून श्वास वर जातो आणि आपली कुंडलिनी वरवर येते. सायन्स सांगतो तुम्हाला, सायन्सचे विद्यार्थी नाही ते फक्त केवळ उदबत्ती प्रसन्न करण्यासाठी दिवा चेतनाचे प्रतीक आहे म्हणून लावला जातो. परंतु ज्ञानाचा दिवा जो तुमच्यामध्ये लावायचा आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्त, तो विशेष करून मी सांगण्याचा प्रयत्न करेन की तुम्ही एक चांगला माणूस बना. आणि हा चांगला माणूस बनण्याची गुरुकिल्ली ध्यानामधून आहे. विशेष लेबल लावून घेऊ नका धर्माचं याचं. तुम्ही माणूस आहात, माणसासारखं जीवन जगा, दुसऱ्यांसाठी आपलं आयुष्य खर्च करा. आज जसं या मुलांना आपण काहीतरी बक्षीस दिलं म्हणा, काही आधार वगैरे असं काही नाही, त्यांच्या वडिलांना थोडासा आधार दिला की बा त्यांनी शिक्षण घ्यावं, गुरुजींनी सांगितलं सरांनी. पण त्या मुलांना ना माझी एक विनंती आहे की त्यांनी 100% त्यांचे प्रयत्न द्या. त्या प्रयत्न अंती जे काही यश किंवा थोडंसं फार अपयश येईल हा विषय बाजूला राहू द्या. परंतु 100% मला कसं देता येईल, 100% मला कसे मार्क मिळवता येतील, मला कसा चांगला अभ्यास करून मला पुढे जाता येईल. मला कोणीतरी ईश्वरानं, ईश्वरी शक्तीनं, कोणाचं नाव महत्वाचं नाहीये, आमचं कोणाचं नाव महत्वाचं नाही. हे ईश्वरी कार्य आहे. ईश्वरानं तुमच्यासाठी पाठवलेला हात आहे. निमित्त कोणतरी आम्ही आहोत. त्या ईश्वराला धन्यवाद द्या. आणि त्याला धन्यवाद देणं म्हणजे काय, ज्यासाठी आपल्याला हे मिळालं त्याच्यासाठी जीवतोड प्रयत्न करणं, जीवतोड अभ्यास करणं आणि यशाकडे जाणं. आणि मी या सगळ्या मुलांना एक आवाहन करतो की मोठे बना, तुमची सर्वांची भरभराट होते, तुम्हाला सर्व जीवनामध्ये यशाच्या शिखरावर जाता येऊ दे. गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझ्या शुभेच्छा देतो. आणि तुमच्यापैकी अशीच मोठे बनलेली मुलं असतील त्यांनी आजचा दिवस विसरू नका. तुम्हाला दुसऱ्यांना मदत करायची मोठे होऊन, हे लक्षात ठेवा. सर बराच काही बोलण्यासारखं आहे पण आवडतं घेतो, परत कधीतरी बोलू. पुन्हा एकदा सांगतो की जे 12वी मधील विद्यार्थी उत्तीर्ण होतील चांगल्या मार्गाने त्यांना परमपूज्य सद्गुरू मदन महाराज सेवा मंडळाकडून आम्ही बक्षीस आज या कार्यक्रमात जाहीर करतोय. की हे कशा करता करतो, एक प्रोत्साहन म्हणून त्यांच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी त्यांना मदत व्हावी म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकमेका सहाय्य करू शका. ग्राउंडवर पडलेल्या विद्यार्थ्याला आयोडीनची बाटली घेऊन जाणारा विद्यार्थी हा देव आहे, लक्षात ठेवा. दबानं आणलेल्या व्यक्तीला आपल्या डब्याची अर्धी पोळी देणारा व्यक्ती देव आहे. देवाची सोपी व्याख्या सांगतो तुमच्याशी निगडीत. एखाद्या अभ्यास समजून येत नाही तर त्या मागच्या बेंचवर बसणाऱ्या एखाद्या मैत्रिणीनं आपल्या मैत्रिणीला अभ्यास सांगितला समजवतो, तो देव आहे तिच्यासाठी. देवाची संकल्पना किती व्यापक आहे हे समजून घ्या. ईश्वरी सर्वभूतानां. एक गुरुंचं माझ्या भजन म्हणतो, तुम्ही शांत फक्त बसा, सगळ्यांनी ताट म्हणताना आला आमचे सहकारी म्हणते शांत बसा, ध्यान करा. मला खात्री आहे तुम्ही आजपासून ध्यान कराल, स्वतःचे अफर्मेशन कागदावर लिहून कराल. रात्री झोपताना त्या स्वतःला द्याल, मी सर्वशक्तिमान आत्मा आहे, माझ्यावर ईश्वराची पूर्ण कृपा आहे, हे ब्रह्मांड मला भरभरून देत आहे, मी अत्यंत हुशार विद्यार्थी आहे. नसलात तरी म्हणा, पुढची प्रक्रिया सुरू होईल. मी तुम्हाला अगदी खात्रीनं सांगतोय, माझ्याकडे असे 250 केसेस आहेत. घरी आल्यात तर तुम्हाला नावासकट दाखवेल. ज्या मुलीला 6 महिन्यामध्ये 40% मार्क आहेत, त्या मुलीला 70% मार्क मिळाले. अफर्मेशन थिअरी, युनिव्हर्सलशी संवाद आणि युनिव्हर्सला केलेली कृतज्ञता अत्यंत हायपिच अवस्था आहे ईश्वरी शक्तीची. त्याच्याशी आपण निगडीत व्हायचंय. आपण एक भजन म्हणूया, सगळ्यांनी प्लीज ताट बसायचंय. डोळे पिशले तर अधिक चांगलं, म्हणजे एकमेकाकडे नको. ध्यान प्रक्रिया घ्या. या गुरुराया मंदिरा, या गुरुराया मम मंदिरा, या गुरुराया
माझी काया देवा निर्धनाची माझी काया देवा निर्धनाची माझी काया देवा निर्धनाची माझी काया भक्तीचा तुराया भाव भक्तीचा तुराया देवा निर्धनाची माझी काया देवा निर्धनाची माझी काया दुःखी कष्टी पतित मी सर्व चरणा दुःखी कष्टी पतित मी तव चरणा हे आसरा या गुरुराया मम मंदिरा या गुरुराया मम मंदिरा अर्पियले मिया देहा देवा अर्पियले मिया देहा देवा अर्पियले मिया देहा बुद्धी दाता गुरुराया बुद्धी दाता गुरुराया देवा अर्पियले मिया देहा देवा अर्पियले मिया देहा आता सांगू कोणा मी न्याय निवडाया आता सांगू कोणा मी न्याय निवडाया येई मंदिरा येई मंदिरा या गुरुराया मम मंदिरा या गुरुराया मम मंदिरा या सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय सद्गुरुनाथ मदन महाराज की जय हरिओम दत्तदेव सगळ्यांनी हात जोडा नमस्ते शारदे देवी म्हणा नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे सरस्वती मते वसत्वो मम जिह्वाग्रे वसत्वो मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदाभव हे ज्ञानाच्या देवते सरस्वती माझ्या वाणीवर तू बस आणि सर्व प्रकारच्या विद्या मला प्रदान कर अशी प्रार्थना आहे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं श्रेयसिंचितो हे ईश्वरा हे ब्रह्मांड नायका सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना
द्वेष सारे संपू दे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चातडे माणसाने माणसाशी माणसा समवागणे
उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्या शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक आणि या ज्ञान मंदिरामध्ये ज्ञानाची उपासना करण्याकरता किंवा ज्ञानाची सरस्वतीची आराधना करण्याकरता जमलेले माझे सर्व बालमित्र यांना प्रथम नमस्कार करतो. कारण तुमच्या प्रत्येकामध्ये ईश्वर दडलेला आहे. तुमच्या उपस्थित असणाऱ्या सर्व जणांमध्ये परमेश्वर भरून राहिलेला आहे. तुम्हाला तुमच्या छोट्याशा वयाच्या हिशोबात मी सांगणार आहे गुरुपौर्णिमा म्हणजे काय. प्रचंड ज्ञान देण्यापेक्षा तुम्हाला वयाला झेपेल असं सांगतो. मला एका कोणीतरी सांगायचं, माझ्यासाठी बोलायचं आणि नुसतं भाषण नाही करायचं. तुम्हाला घरी पडला की उचलून कडेवर कोण घेतो? व्हेरी गुड. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचे सागरू आई माझी, प्रीतीचे माहेर, अमृताची धार, वात्सल्याचे सार आई माझी, असं आईचं वर्णन केलंय. तो पहिला गुरु आहे तुमचा. कोण? आई. आई आपल्याला सकाळी स्वतः जेवणा खाण्याचा विचार करता लवकर उठते, आपला डबा तयार करते, शाळेत जाणार माझा मुलगा मुलगी म्हणून सगळी पळापळ करते, त्याला आंघोळ घालते. आता काही मुलं तुमची अशी आहेत त्या वयोगटातली की कसे बसे डोळे चोळत चोळत उठत असाल तुम्ही, आहे की नाही? आणि मग आई तुम्हाला उठवते, चल शाळेत जायचंय ना. मग तुम्हाला कोणाला फ्रॉक घालेल, मग तुम्हाला शर्ट घालेल, तुम्हाला मुखात काहीतरी घास देईल, बाळा थांब थांब मी तुझ्यासाठी केलंय, खाऊ तो खा. मग डब्यात काहीतरी खाऊ देईल, तुमच्या रिबिन बॉन्ड बांधेल. मुलगे असतील तर त्यांना काहीतरी या मुलींच्या वेण्या घालेल, मुलांचे असतील तर डबे भरून देईल, त्याला भांग पाडेल, त्याच्या डोक्यावर तेल घालेल. हे सगळं आई करते की नाही सांगायचं? व्हेरी गुड. म्हणजे आईबद्दल आपल्याला कृतज्ञता बाळगली पाहिजे. जसं सर म्हणाले ती कृतज्ञता म्हणजे कशी बाळगाल ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात, या देशाचेच नव्हे या शाळेचं नाव उज्ज्वल करणार आहात. पण आईला रोज नमस्कार कोण करतो? मनापासून हात वर करतो. मनापासून. मला खरं सांगायचं, खोटं नाही बोलायचं. मला आवडलं हिने हात वर नाही केलं बस. व्हेरी गुड. आपण जर करत नाही होत, तुम्ही हात वर नाही किया, माँ नमन करती हो. मला खाली करा. राहिलेल्या सर्व मुलांना माझी विनंती आहे की जी आईनं आपल्याला मोठं करण्यासाठी खूप योगदान दिलं, जिने आपल्याला पोटात वाढवलं, जिने आपल्या प्रसंगी लाथा खाल्ल्या, जी आपल्याला रोज खाऊ देते, जी आपल्यासाठी सगळं काही करते, संध्याकाळी आपल्याला बसवर आणायला येते, आपल्या डोळे वाटेकडे डोळे लावून वाट बघते, आत्ता माझा मुलगा येईल, आत्ता माझी मुलगी येईल. आले की पटकन त्याला जवळ घेते, त्याला चांगलं चांगलं गरम काहीतरी खाऊ देते, आंघोळ घालते, गेल्यावर स्वच्छता करून म्हणून सांगते. हे सगळं कराय की नाही? हळू व्हेरी गुड. हळू हळू म्हणाला तर हा. मग मी जे प्रॉमिस तुम्हाला मी करायला लावणार त्यानंतर त्याला जोरात हो म्हणा. करेक्ट. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजपासून सगळ्यांनी आईला नमस्कार करूनच शाळेत यायचं. डन? आईला नमस्कार करणार काही घरी जाऊन करायचं. ज्या आईनं आपल्यासाठी एवढं केलं, आई वडिलांना नमस्कार करा. वडील म्हणजे काय? शाळेची फी भरणारा पडद्यामागचा कलाकार, तुम्हाला घरामध्ये सर्व आणून देणारा कलाकार, आपल्या मुलाला दुखते काय त्याला डॉक्टरकडे नेणारे ते वडील. आईकडे वशिला चालू नाही की बाबाकडे वशिला लावता की नाही, बाबा बाबा पप्पा पप्पा मला हे घेऊन द्या ना, हे घेऊन द्या ना म्हणता की नाही. ते सगळे करणार म्हणजे पडद्यामागचे कलाकार आपले वडील. म्हणून आई वडिलांना प्रथम नमस्कार करा, तुमच्या वयाप्रमाणे सांगतो. आणि रोज देवाला नमस्कार करण्याची प्रक्रिया सांगतो. देव म्हणजे कुठे तुम्हाला माहिती आहे का? देवळात असतो का कुठे असतो? बरोबर. मला हेच पाहिजे होतं तुमच्याकडून. व्हेरी गुड. आता आज मी तुम्हाला एक नवा देवाची व्याख्या सांगणार आहे. देव कुठे असतो माहिती आहे? देव सर्वत्र असतो. देव आपण पितो त्या पाण्यामध्ये आहे, खातो त्या अन्नामध्ये आहे,
चालतो त्या भूमीमध्ये आहे, ज्याचं पांघरुण आहे त्या आकाशामध्ये आहे. तुम्ही मला सांगा, जर आपल्या झाडांवर फळं आली नाही तर आपल्याला खायला मिळतील? पाऊस पडला नाही, प्लीज फक्त हळू बोला, आपला आवाज उठतोय. हे दादा सगळे पळून जातील. आपल्याला पाऊस पडला नाही तर शेती पिकेल का? नाही की नाही? त्याचप्रमाणे शेती पिकली नाही तर आपला अन्नधान्य मिळेल का? नाही. मग अन्नधान्यावर आपण जगतो की नाही? म्हणून देव डोलतो उंच पिकातून, कविता आहे की नाही? देव कुठे आहे? शेतकऱ्यांमध्ये आहे, कामकऱ्यांमध्ये आहे, आपल्या सर्व कारागिरांमध्ये आहे. देव सृष्टीमध्ये दडलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, आकाश आणि वायू, देव सर्वत्र आहे. मला सांगा, 2 मिनिटं जर तुम्ही नाक दाबून बसलात तर घुसमटायला होतं की नाही? असं जर बसलात, असं थोड्या वेळ नव्हतं की नाही? म्हणजे हवा कोण आहे? देव आहे. कोरोना झाला होता, कोणाला माहिती की नाही? आता लहान आहे वय तुमचं, पण 2-3 वर्षापूर्वी कोरोना नावाचा रोग आला आपल्या भारतामध्ये, सर्व जगामध्ये. त्यावेळेला ऑक्सिजन लोकांना विकत घ्यावा लागला सिलेंडर म्हणून. हा ऑक्सिजन आपल्याला ही सृष्टी म्हणजे हा निसर्ग तुमच्या अवतीभोवती आहे, हा मोफत देतो. 5 रुपयाची हवा कधी दुकानात विकत घेतली का? नाही ना. अन्न घ्यायला लागतं, ते सुद्धा बार्गेनिंग आलं म्हणून. पण हवा आपल्याला मोफत आहे, पाणी आपल्याला मोफत आहे. सृष्टीनं निर्माण केले. वरनं आकाशातनं देव पाऊस पडतो, पैसे घेतो आपल्याकडनं. आपण मात्र ते बाटल्यात भरतो आणि बिस्लरी करून विकतो, आहे की नाही? कशी मजा आहे. मला सांगायचं म्हणजे तसाच हा जो देव आहे ना, हा सगळीकडे आहे. म्हणून आजपासून रोज संध्याकाळी घरी गेल्यावर अशा देवाला प्रार्थना करा की जो तुम्हाला रोज जगवतोय, हसवतोय, खेळवतोय, वागवतोय. आई वडिलांना कराच. आपल्या गुरुजनांबद्दल आदर बाळा. या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत, हे जे तुम्हाला ज्ञान देणार आहे, त्यांच्याबद्दल अत्यंत मनामध्ये आदर बाळगा. गुरुजींना तुम्ही वर्गात आल्यानंतर पहिल्या दिवशी काय म्हणता गुरुजीने यांचे गेल्यावर? व्हेरी गुड, गुड मॉर्निंग टीचर, गुड मॉर्निंग मॅडम. म्हणजे ही सकाळ तुम्हाला शुभ जावो, म्हणजे त्यांच्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. थँक्यू. त्याला काय म्हणायचं? थँक्यू प्रोसेस. थँक्यू प्रोसेस आहे. तसं तुम्ही युनिव्हर्सला रोज थँक्यू करायचं. नमस्कार करताना थँक्यू युनिव्हर्स म्हणा. युनिव्हर्स आहे ना, ब्रह्मांड, त्याला थँक्यू करायचं. रोज संध्याकाळी करा. आणि हे कशासाठी करायचं? ते ब्रह्मांड, ते युनिव्हर्स तुम्हाला सर्व काही देत आहे भरभरून. अन्न देत आहे, वस्त्र देत आहे, निवारा देत आहे, आरोग्य देत आहे, मोफतचं सगळं औषध पाणी आपल्याला पुरवतोय. सृष्टी आपल्याला खूप काही काही देते. म्हणून आजपासून काय करणार? आई वडिलांना नमस्कार करणार. आणि टीचर वर्गात आलाय की ओरडण्यापेक्षा गुड मॉर्निंग म्हणा. पण गुड मॉर्निंग टीचर म्हणताना हात जोडलेले पाहिजे आजपासून. करतच असाल तुम्ही, टीचरनी सांगितलंच असेल, पण मी ॲडिशन तुम्हाला देतो की टीचर जेव्हा वर्गात येतात तुम्ही गुड मॉर्निंग टीचर म्हणता किंवा गुड मॉर्निंग मॅडम म्हणता, तेव्हा हात जोडलेले पाहिजे. कसे? आता तुमच्या उपस्थित टीचर आहेत ना, त्यांना थँक्यू टीचर म्हणा. व्हेरी गुड. हे थँक्यू टीचर म्हणजे त्यांच्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे की थँक्यू मॅडम, थँक्यू टीचर, तुम्ही आम्हाला शिक्षण देताय, तुम्ही आम्हाला टीचिंग करताय, आम्हाला मोठं बनण्यासाठी तुम्ही मदत करताय, याबद्दल या शाळेला थँक्यू आहे, टीचरला थँक्यू आहे. तसंच भविष्यामध्ये आपल्याला चांगलं बनायचं आहे म्हणून आपल्या शरीराला कधी थँक्यू करता का रे? आपल्या शरीराची चांगली निगराण करणं म्हणजे त्याला थँक्यू करणं. आपल्या शरीराने आपल्याला 2 चांगले डोळे दिले. डोळे स्वच्छ धुतो आपण, कारण ज्यांना डोळे नाही त्यांना हे युनिव्हर्स बघता येत नाही. आपल्याला चांगले हात दिले, आपल्याला पाय दिले, आपल्याला पोट दिलं, आपल्याला तोंड दिलं, नाक दिलं श्वास घ्यायला. ज्या लोकांना डोळे नाहीत त्यांना बघता येत नाही, ज्यांना पाय नाहीत त्यांना चालता येत नाही, हात नाहीत त्यांना काम करता येत नाही.
त्यांना कानानं ऐकता येत नाही, त्यांना आपला आवाज ऐकता येत नाही. कळलं? मग आपण युनिव्हर्सला किती थँक्यू केलं पाहिजे की आपल्याला डोळे दिले चांगले, कान दिले, नाक दिलं, तोंड दिलं, चांगलं आरोग्य दिलं, चांगले हातपाय दिले, चांगला पाठीचा कणा दिला, तर तुम्ही असे बसले तसे. हा बसा. हा सर, हे ताड बसणं म्हणजेच तुम्हाला सायन्स माहितीये का? या इथून मागून श्वास आपल्या सहस्राकार चक्रापर्यंत जात असतो. इथे 7 चक्राज आहेत आपल्या हातात. इथे एक चक्र आहे, इथेच एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. कळलं? ही 7 चक्र स्विंग होण्यासाठी 5 जो तार बसेल त्याची 7 चक्रात चांगली स्विंग होणार. लक्षात ठेवा, शाळेमध्ये बसताना तार बसा. कळलं? म्हणजे पाठीचे आजार येणार नाही. चांगले आपल्याला भगवंतानं दिले, गॉडने दिले सगळं. गॉड म्हणजे काय? जनरेशन, G for generation, O for organization आणि B for destroy. उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणजे काय? जन्म देणारा ईश्वर आहे, आपल्याला बाळगणारा ईश्वर आहे आणि डिस्ट्रॉय करणारा तो पण ईश्वर आहे. लक्षात आलं? तेव्हा तुम्ही मुलांनी आपापसात भांडणं म्हणजे देवाशी पंगा घेण्यासारखं आहे. तुम्ही एकमेकाला मारताय म्हणजे देवाला मारताय, एकमेकांवरती प्रेम करताय म्हणजे देवावरती प्रेम करताय. सानेगुरुजींची कविता सगळ्यांना माहिती आहे? कुठली रे मला सांगा. मी म्हणतोय माझ्या बरोबर म्हणा, किंवा आपल्याला दादा म्हणतील माझ्याबरोबर. तुम्हाला म्हणता आली नाही म्हणा. तुम्हाला थोडक्यात सांगतो, देव कुठे आहे? गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरु कुठे आहे? देव कुठे आहे? गुरु कोण आहे? शेतकरी पण आपला शेती करणारा तो आपल्याला शिकवतो तो गुरु आहे. शाळेतला गुरु पण गुरु आहे. आपल्याला ईश्वराची वाट दाखवणारा पण तो गुरु आहे. पण ईश्वर म्हणजे फक्त देवळात नाही, ईश्वर सर्वत्र आहे. कुठे? ऑल इन वर्ल्ड, ऑल इन युनिवर्स. गॉड इज वेअर? ऑल इन युनिवर्स. थँक यू टू गॉड एव्हरी डे. मराठी सगळ्यांनी येतं का? इंग्रजीचे विद्यार्थी असले तरी एकची धर्म जगाला प्रेम पावे खरा तो. एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगीचे हीन अतिपतित, जगीने दीन पददलित, दयाचा गुण उठवावे जगाला प्रेम पावे खरा तो. एकची धर्म जगाला प्रेम पावे. सदा ते आर्त किंविकर जयाना गांजती सकल, दयाचा गुण हसवावे जगाला प्रेम पावे खरा तो. एकची धर्म जगाला प्रेम पावे. गुणाना व्यर्थ शिरवावे, गुणाना व्यर्थ हिणवावे. समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम पावे खरा तो. एकची धर्म जगाला प्रेम पावे. प्रभूची लेख रे सारी, तयाला सर्व ही प्यारी. गुणाला उच्छले गावे जगाला प्रेम पावे खरा तो. एकची धर्म
माझ्याबरोबर नमस्ते शारदे देवी नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे सरस्वती वसत्वं मम जिह्वाग्रे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या माते सरस्वतीला केलेलं आव्हान आहे की माते तू माझ्या जिभेवरती सतत वास करावा आणि मला सर्व विद्या प्रदान करावा. तुम्हाला 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगतो, फार वेळ घेत नाही. पुढे कार्यक्रम तुमची भाषण आहे, आम्हाला पुढे तुमच्यासारख्या शाळेमध्ये जायचंय परत मुलांची. आम्ही आता काही मुलांना इथे शैक्षणिक मदत मांडण्यापेक्षा आधार देण्यासाठी आलो. हा कार्यक्रम या माझ्या नंतर होईलच. सर आपल्याला सांगतीलच कोणाकोणा विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या वार्षिक फी भरण्यासाठी आधार देतो म्हणण्यापेक्षा भगवंताचा प्रसाद देतो. आपण आधार कोण देत नसतो, आपल्याला सुचवणारा एक ईश्वरी शक्तीच आहे. कोणाच्या तरी रूपानं ती काम करत असते. एवढी लोकसंख्या आपली वाढते, पॉप्युलेशन वाढते की नाही आपल्या देशात, तरी पण कोणी उपाशी राहत नाही. रस्त्यावरून फिरणाऱ्या माणसाला सुद्धा कोणीतरी कोणाच्या तरी मनात दया उत्पन्न होते आणि कोणीतरी एखादा वडापाव त्याला देतो, त्यालाच ईश्वर असं म्हणतात. सकाळी उठून तुम्हाला रोज उठून तुमचे तोंड स्वच्छ धुवून तुम्हाला आंघोळ घालून तुमच्या मुखात घास घालणारी आई कोण आहे? ईश्वर आहे. कोण आहे? पालन पोषण चांगलं व्हावं म्हणून तुम्हाला घरामध्ये असणाऱ्या सर्व सुविधा पुरवणारे आणि सातत्यानं तुमच्यासाठी झटणारे तुमचे वडील कोण आहेत? ईश्वर आहे. कोण आहे? तुम्ही या शाळेमध्ये आल्यानंतर सर्वांगीण विकास तुमचा व्हावा, बौद्धिक क्षमता वाढावी, बौद्धिक विकास व्हावा, तुम्हाला शालेय ज्ञानाबरोबर तुमचं जनरल नॉलेज देखील वाढ व्हावी, तुम्हाला आरोग्याविषयी उत्कृष्ट माहिती द्यावी, तुम्हाला सर्वांना परिपूर्ण करावं म्हणून इथे झटत असणारे सर्व टीचर कोण आहे? ईश्वर आहे. कोण आहे? आणि त्याचबरोबर असंख्य हातानं आपल्या सगळ्यांना पालन पोषण करणारा, हवा देणारा, पाणी देणारा, प्रकाश देणारा, अन्न देणारा, ही सर्व सृष्टी ब्रह्मांड युनिवर्स म्हणजेच कोण आहे? सर्व शक्तिमान परमात्मा आणि ईश्वर आहे. कोण आहे? आज तुमच्यासाठी गुरुपौर्णिमेचा एवढाच संदेश आहे. तुमच्या वयोगटाचा विचार करता हा विचार जरी आजपासून चालू केला आणि जसं आपण या मुलांना आता प्रेम देतोय, आधार देतोय, तसं तुम्ही गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे काय करायचं? कुणाला व्यर्थ नाही नवावे, कुणाला व्यर्थ शिरवावे. प्रभूची लेख रे सारी तयाला सर्व ही प्यारी. एकमेकांमध्ये भांडायचं आजपासून कमी करायचं. काय कमी करायचं? कोऑपरेट विथ ईच अँड एव्हरी स्टुडंट. त्यांना काय तुम्ही एकमेकाला कोऑपरेट करायचं. ग्राउंडवर पडलेल्या मुलाला उचलणारा तो देव आहे, हसणारा नाही, तो दानव आहे. आपण खेळत असताना आपला एखाद्या वर्गातला विद्यार्थी स्टुडंट पडला तर पटकन जाऊन त्याला 2-3 जणांनी उचलता की नाही तुम्ही? तो देव आहे तुमच्यातला आणि तो पडल्यानंतर हसून लांबून टाळ्या वाजवतो, तो दानव आहे, राक्षस आहे, डिवाइन आहे. कोण आहे? डिवाइन म्हणजे कोण? उचलणार आहे. कळलं? एवढंच लक्षात ठेवा. एकमेकाला मदत करा, आनंदानं राहा. स्टडी सार्वजनिक करा, शिक्षकांना मदत करा, त्यांच्याबद्दल थँक्यू करा. आता एकदा जोरदार म्हणा, थँक्यू युनिवर्स, थँक्यू माय स्कूल, थँक्यू माय टीचर्स, थँक्यू माय मदर अँड फादर. हा आज तुम्हाला दिलेला गुरुपौर्णिमेचा मंत्र आहे. लक्षात आला? मोठ्यांचा ऐकता की नाही? गुरुपौर्णिमेला मंत्र मिळाला तुम्हाला. एक मंत्र दिला, थँक्यू मदर, थँक्यू फादर, थँक्यू टीचर्स, थँक्यू माय स्कूल अँड थँक्यू युनिवर्स. ओके. यानंतर आपण आपली जी मुलं आहेत त्यांना इथे मॅडम नाव घेतील, त्यांना आपण ती यंदाची फी पाकिट आणि रिसिप्ट देणार आहोत. ते रिसिप्ट तुमच्याकडे ठेवायची आणि मम्मी पप्पा आले असतील तर ओके त्यांच्याबरोबर घ्या, नसतील आले तर शालेय
मॅडम किंवा टीचर तुम्हाला गाईड करतील, तुमच्या मम्मी पप्पांकडे देतील. आणि हे पॅकेट्स आहे, याच्यामध्ये तुमच्या फिनान्शियल इयरची 2026-27ची फी आपण या मुलांना भरण्यासाठी शाळेकडे देणार आहोत, कळलं? आणि अशीच संधी आम्हाला मिळू दे. याच्या पुढे जो जो तुमच्या वर्गात जास्त मार्क्स मिळवेल, 4th पर्यंत आहे ना, 4th मध्ये जो जो जास्त मार्क्स घेईल त्याला आपण बक्षीस देणार आहोत याच्यानंतर, कळलं? बोला एकदा जोरदार. थँक्यू निवास. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट. संगतीन ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट. सुख दुःख एकामेका वाटला वाटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. परंतु तो काही महत्वाचा मुद्दा नाही. त्या दृष्टिकोनातून या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्याशी संवाद साधता येईल हे औचित्य आहे. तुम्ही बऱ्यापैकी मोठ्या वयोगटातली मुलं आहात, म्हणजे एकदम पहिली दुसरी तिसरी नाही, पुढच्या वयोगटातली आहात, 8वी 6वी 7वी, बस मग काय प्रश्नच नाही. 8वी ते 10वी वयोगटातली आहात. आज गुरुपौर्णिमा आहे. तुमच्याशी काही विचार माझे व्यक्त करणार आहे की गुरु म्हणजे काय आहे. तर केवळ तुम्हाला वाटत असेल गुरु म्हणजे कुठली तरी देवता आहे, आश्रमातली मूर्ती आहे, प्रत्येक संप्रदायाप्रमाणे असणारी एखादी लीडर व्यक्ती आहे, अशी आपल्या मनामध्ये एक संकल्पना असते. वेगवेगळे संप्रदाय आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये म्हणतो, धर्म म्हणण्यापेक्षा गुरुची परंपरा व्यासांपासून चालू झाली. व्यास मुनी होते, त्यांची व्यास पौर्णिमा म्हणून देखील आज म्हटलं जातं की व्यास म्हणजे कृष्णम म्हणजे जगद्गुरु. म्हणजे व्यासाने विश्वाला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं. आपण त्याला संकुचित केलं. आपल्याला वाटलं एवढ्या या समाजासाठी हा गुरु,
या समाजासाठी हा गुरु, त्या ज्ञातीसाठी हा गुरु. गुरु खरं तर एक तत्व आहे. आपण एक श्लोक म्हटला असेल, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. म्हणजे काय? ब्रह्माचा आनंद म्हणजे काय? सृष्टीचा आनंद, युनिवर्सचा आनंद. हे ब्रह्मांड ही कल्पना तुम्हाला कधी माहिती आहे का? कोणाला ब्रह्मांड कशाला म्हणतात? की युनिवर्स माहिती आहे ना, सृष्टी पूर्ण, ती आपल्याला सतत देत असते. आपण आईच्या पोटामध्ये जन्म घेतला, वेळ प्रसंगी आईला यातनाही खूप होतात. जन्म देताना आपल्याला, तिला वाढवताना, आपल्याला संगोपन करताना. अजूनही तुम्हाला ठेच लागली तर तुमच्या तोंडात सहज शब्द येतात, आई ग, येतात की नाही? त्याचं कारण आपल्या शरीराची आणि आपल्या मनाची नाळ आपल्या आईशी एवढी जोडलेली आहे. म्हणून संत स्वरूपानंदांनी म्हटलं, आई माझा गुरु आई कल्पतरू, सौख्याचे सागरू आई माझी, प्रीतीचे माहेर अमृताची धार, वात्सल्याचे सार आई. असं आईचं वर्णन आहे. आई प्रथम गुरु आहे. कोण आहे? तुम्ही 8वी 9वी 10वी म्हणजे फार मॅच्युअर विद्यार्थी आहात, पण मी असं का म्हणतोय आमच्या उमरेला कळेल. तरी पण तुम्हाला विनंती करतोय, प्रेमला कळेल. प्रेम आणि आमचा मित्र आहेत माझे सगळे. पण आईला नमस्कार कोण कोण करतो, संवाद साधतोय. मी कोणी तुमच्याशी असं लीडर म्हणून काय आलो नाही बोलायला, माझ्याशी संवाद साधा. आईला प्रामाणिक सांगायचं, रोज नमस्कार करून प्रामाणिक सांगा. नाही एकही हात वर आला नाही तरी चालेल. मला अतिशय कौतुक करावं असं वाटतं तुमचं. कशाबद्दल? तुम्ही आईला नमस्कार करत नाही त्याच्याबद्दल नाही, तुम्ही सत्य बोललात. टाळ्यावर वापरा एकमेकांसाठी. मला कौतुक आहे की सत्याची बाजू तुम्ही मांडली की नाही. आम्ही तुम्हाला एक माहिती आहे, थँक्यू प्रक्रिया आहे माहिती आहे. साधं टेबलावरून पेन पडलं आणि कोणीतरी आपल्याला उचलून दिलं, थँक्यू म्हणतो की नाही आपण? किंवा एखाद्या सरांनी तुम्हाला महत्वाच्या नोट्स दिल्या, काही चांगलं गाईडलाईन केलं, तर तुम्ही थँक्यू म्हणता की नाही? ही थँक्यू प्रक्रिया आहे ना, म्हणजेच नमस्कार. विषय समजून घ्या. आपण मोठे झालो, कोणतरी 10वीत आलो, 9वीत आलो. मी माझ्या आई वडिलांना, माझी आई आता शरीरानं नाही दुर्दैवानं, पण रोज नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, करा. आधी करायचं आणि मग सांगायचं. आपल्या गुरुजनांना तुम्ही, तुमची पद्धत आहे शाळेतली, प्रत्येकाचे रिवाज आहेत. आता तुम्ही टीचर तुमच्या तासाला आले की काय म्हणता? गुड मॉर्निंग सर. आफ्टरनून असेल तर गुड आफ्टरनून सर. संध्याकाळचा क्लास असेल तर गुड इव्हिनिंग सर. हे म्हणत असताना, ही गुड इव्हिनिंग त्यांना आपण देत असताना थँक्यू आहे त्याच्यावर. काय आहे? ही थँक्यू म्हणजे कृतज्ञता. एकमेका या सृष्टीबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त कराल? मला त्यांनी सांगितलं आरोग्याविषयी. अरे आरोग्य म्हणजे तुमच्या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आहे. रोज आंघोळ करणं शरीराबद्दलची कृतज्ञता आहे. डोळ्यांची साफसफाई करणं शरीराबद्दलची कृतज्ञता आहे. आपल्या मिळालेलं शरीर आहे, ह्याचं चांगलं संगोपन करणं शरीराबद्दलची कृतज्ञता आहे. चांगला आहार घेणं की जो आपल्या शरीराला बळकट बनवेल, आपल्या शरीराबद्दलची कृतज्ञता आहे. सकाळी कसं बसं उठायचं. सूर्योदयापूर्वी कोण कोण उठतात? सूर्य दिसायला नाही पाहिजे त्याच्या आधी कोण कोण उठतात? कितीचं स्कूल आहे तुमचं? 10चं म्हणजे रिलॅक्सच उठत असतील सगळे. 7चं असतं तर कदाचित नाहीला जास्त उठायला लागलं असतं. आरोग्यविषयक संकल्पना म्हणजे मी काय तुम्हाला समजावून देतोय, तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. नवे नवे तुम्हाला गुरुपौर्णिमेचा मंत्र देतो असं समजा. काय म्हणताय मंत्र? रामकृष्णाने देत आहे का? आतो दीपो भव देत आहे का? जैनांचा कुठला देत आहे का? हरिओम तत्सत देत आहे? सिम्बॉलिक भाग. मी तुम्हाला खरं सांगतो, जे जे चांगले चांगले थोर पुरुष होऊन गेले, भगवान बुद्धांनी सम्यक मार्ग सांगितले. सम्यक वाक, सम्यक दृष्टी, सम्यक आहार आणि शेवटचं सांगितलं सम्यक समाधी. सर्व सम्यकतेतून समाधी अवस्थेमध्ये जायचं. तुम्ही मुलांनी गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला विनंती करेन, आज्ञा नाही विनंती, कारण ईश्वरी सर्व भूताना, तुमच्यामध्ये सुद्धा ईश्वर कणाकणात भरलेला आहे. तुम्ही ज्ञानाचे उपासक आहात.
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसतु मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभो. ही सरस्वती जी आहे हिची उपासना तुम्ही करताय. याची सुरुवात कशी कराल? कृतज्ञतेतून करा. सकाळी रोज उठला युनिव्हर्सला बघा आणि त्याला थँक्यू करा. त्याने तुम्हाला मोफत हवा दिली, मोफत प्रकाश दिला, मोफत आकाश तत्व दिलं. हे आकाश तत्व काय करतं माहिती आहे का तुम्हाला? तेंडुलकर किंवा विराटने 6 मारलं की तो असा करतो, बघितलात का कधी बॅट वर करून? त्याला काय माहिती आहे का म्हणतात? कृतज्ञता. कोणाबद्दल? आकाश तत्वाबद्दल. कारण पिच मध्ये उभं राहण्यासाठी त्याने आपल्याला मदत केली. गुरुत्वाकर्षण शक्ती. आपल्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी गोल आहे, मग आपल्या गाड्या अशा अशा व्हायला पाहिजे होत्या. अशा चालतात की नाही सरळ? आपण सगळे पृथ्वी गोल असून ती स्वतःभोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरते? थँक्यू. सूर्याभोवती फिरते. आणि या प्रक्रियेमध्ये ती अशा पोझिशन मध्ये फिरत असते. त्यावेळी मग आपण असे असे व्हायला पाहिजे की नाही खरे? का होत नाही माहितीये तुम्हाला? आकर्षण. आकाश तत्वानं आपल्याला बांधून ठेवले. ही जी पोकळी आहे आकाशाची एवढी विराट आहे की त्या आकाश तत्वाने गुरुत्वाकर्षण शक्तीनं आपल्याला बॅलन्स ठेवलं. म्हणून त्याचे थँक्यू करायचे रोज आकाश तत्वाचं. पृथ्वी तत्व म्हणजे काय? रोज चालताय, त्याच्यावरनं बागडताय, त्याच्यावरनं पीक पिकवताय, त्याच्यावरनं वनस्पती येत आहे, त्याचं तुम्ही अन्न म्हणून वापर करताय. आपण गाड्या बिड्या सगळ्या चालतोय त्या. हे पृथ्वी तत्व आपल्याला सामावून घेते. काय करतं? आपल्याला कधी म्हणतं का माझ्या पाय देऊन चालतोस म्हणून? पाणी. पाण्याबद्दल कृतज्ञता. पाणी तर जीवन आहे. H2O माहिती आहे ना? पाण्याशिवाय आपण जगू? ठराविक एखादा दिवस उपवास कराल पण दुसऱ्या दिवशी पाणी प्यावंच लागेल. म्हणून पाण्याबद्दलची कृतज्ञता आहे. आणि सूर्याबद्दलचा नमस्कार म्हणजे कशासाठी माहितीये का? मंदिरातला देव नाही तो, अरे हे सृष्टीला जगवणारी एक शक्ती आहे. जो सूर्य आहे, अशा अनेक सूर्यमाला आहेत. त्यात आपण ज्या सूर्यमालेत राहतो त्या सूर्यमालेतील सूर्याला थँक्यू आहे. म्हणून तर आपल्याला सगळ्यांनी सांगितलं की सूर्याला पूर्वेकडे नमस्कार करावा. आपण आपल्याला काय वाटलं हे आमचा देव नाही सूर्य. ही संकुचितता काढा आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी समस्ता बंधू मानावे. आपण म्हणतो मोठमोठ्याने, पण ग्राउंडवर एखादा विद्यार्थी पडला तो उचलायला किती जण धावतात रे? तो जो धावतो ना तोच ईश्वर. त्याच्यात ईश्वराचा साक्षात्कार. आणि जो हसतोय, टाळ्या वाजवतोय, बघ कसा पडलाय, तो दानव आहे. साधी व्याख्या सांगतो तुम्हाला ईश्वराची आणि दानवाची. आपल्या देवाची जागृती आपल्याला करायची. ती कशी कराल? पुण्य पर उपकार पाप परपीडा. एकमेकांबद्दलची जेलसी संपवून टाका. एकमेकांबद्दलचा द्वेष संपवा आणि सर्वांमध्ये प्रेमानं आपल्या एकमेकांना. आपण कुटुंब आहोत अशा शाळेमध्ये वागा बघा. हे युनिव्हर्स तुम्हाला तथास्तु म्हणेल. काय म्हणेल? तुम्ही बाहेर तो बोलायचंय. आपण देवाणघेवाणीची प्रक्रिया आहे. मी तुम्हाला पहिला मुद्दा कुठला सांगा? रोज कोणाला नमस्कार करा? हा, सूर्याला कर, पण आई बाबांना पण कर. आई वडिलांना करतो का रे? भाऊ तुझा हात वर नाही बघ. एवढं सांगितलं प्रेमला आणि तुम्हाला सांगितली होती गोष्ट नमस्कार करायचा. लाज वाटून घेऊ नका. तुम्हाला जर कृतज्ञता व्यक्त करायला लाज वाटली तर आयुष्यात कधीही तुम्ही मोठे नाही बनू शकत. हे माझं एक वाक्य लक्षात ठेवा. कृतज्ञ व्हा. गुरूंबद्दल कृतज्ञ व्हा. गुरुपौर्णिमेचा दिवस जे गुरुजी तुम्हाला इथे दिवसभर घडवण्यासाठी प्रयत्न करतात, प्रयत्नशील राहतात, तुम्हाला शिकवतात, तुम्हाला ज्ञानार्जन करतात, त्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे त्यांच्याबद्दल आदर ठेवणं. त्याला गुड मॉर्निंग जेव्हा म्हणाल ना तेव्हा आजपासून एक बदल करा. हात जोडून गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम. काय कराल? हात जोडाल ना, बस कृतज्ञता व्यक्त झाली. ही कृतज्ञता फार मोठी शक्ती आहे. आपल्या आई वडिलांबद्दल करा. मग काय सांगितलं तुम्हाला? सूर्याला नाही नमस्कार केला तरी संपूर्ण युनिव्हर्सला थँक्यू करा. माझ्याबरोबर म्हणा थँक्यू युनिव्हर्स. म्हणजे मराठीतनं मी ब्रह्मांडाचा आभारी आहे. काय म्हणाल? कशासाठी? तुम्हाला सगळं पुरवतोय. कोरोनामध्ये लोकांना 1000 रुपये 2 सिलेंडर घ्यावा लागला नाकाला लावा. माहिती की नाही? तुम्ही मोठ्या तुम्हाला तेवढं नॉलेज केलं तेव्हा त्याची किंमत कळली ऑक्सिजनची.
आणि तो ऑक्सिजन बघ भरभरून देतोय, लुटतोय मोफत. हवा मोफत आहे, पाणी मोफत आहे, आकाश तत्व मोफत आहे. आम्ही मात्र त्याच्यावरती घाण करतोय. तेव्हा निसर्गाचं संतुलन करा, आरोग्याचं संतुलन करा. आणि त्याचबरोबर अतो दीपो भव म्हणाले भगवान. अतो दीपो भव म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. थोडक्यात तुम्ही स्वतःचे प्रकाश बना. आणि गुरु कुठे आहे? तुमच्या आतमध्ये आहे. कुठे? हा गुरुपौर्णिमा निमित्त माझा संदेश लक्षात ठेवा. गुरु तुमच्या आतमध्ये आहे आणि त्याला जाग करा. कसं कराल? अफर्मेशन द्यायला सुरुवात करा. किती लोक स्वतःशी संवाद साधतात, किती लोक स्वतःला रिस्पेक्ट देतात. स्वतःला रिस्पेक्ट देणं म्हणजे चांगले कपडे घालणं, चांगलं आरोग्य ठेवणं, स्वच्छ आंघोळ करणं, डोळे वगैरे टाईम कसं केस विंचणं, केस विंचणं, याने कसं व्यवस्थित आपल्या केसांचा भान पाडणं, आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेणं म्हणजे आपल्या भगवंताबद्दलची कृतज्ञता आहे. तुम्हाला माहिती करता सांगतो, हे शरीर पुन्हा पुन्हा प्राप्त होतच असं नाही होतं असं पण नाही. पण चांगलं शरीर, आपल्याला पाय दिले त्याबद्दल थँक्यू करा, आपल्याला हात दिले त्याबद्दल थँक्यू करा, आपल्याला डोळे दिले त्याबद्दल थँक्यू करा. युनिव्हर्सला जे लोक पाहू शकत नाहीत त्यांना दुःख आहे डोळे नसल्याचं, तुम्हाला नाही कळत. ज्यांना पाय नाही त्यांनाच ते दुःख आहे की आपण चालू शकत नाही. ज्यांना ऐकायला येत नाही त्यांनाच ते दुःख कळेल, ज्या ऐकायला कानाचं महत्व किती आहे. आपल्याला सगळं भरभरून मिळालं त्याला फक्त थँक्यू तरी करा, करणार ना आजपासून. आणि अफर्मेशन चालू करा. गुरुपौर्णिमेचे तुम्हाला 2 महत्त्वाचे संदेश देतो. अफर्मेशन म्हणजे आज्ञा. एक डायरी करा. प्रथम वाक्य लिहा, मी सर्वशक्तिमान आहे. हू आय एम, मी कोण आहे? सर्वशक्तिमान आहे. कोण आहे? आत्मा म्हणा अगर नका म्हणू संस्कृतीप्रमाणे, पण मी सर्वशक्तिमान आहे. मला ब्रह्मांडाने सर्व काही भरभरून दिलेलं आहे. काय म्हणाल? मला ब्रह्मांडाने सर्व काही भरभरून दिलंय. माझ्या जीवनात सुख, शांती, समाधान, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य, लक्ष्मी, स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा, आरोग्य यांची भरभराट झालेली आहे. तुम्हाला ज्या अफर्मेशन ताकदीच्या बनवता येतील तेवढ्या बनवा. मी जीवनात खूप यशस्वी आहे. माझ्या शिक्षकांचे अत्यंत आपुलकीचे संबंध असून त्यांनी दिलेले ज्ञान मी पूर्णतः आत्मसात केलेले आहे. या अफर्मेशन आहे. या रात्री झोपताना किंवा सकाळी द्या. त्याचं कारण अनकॉन्शियस माइंड. तुम्हाला वेगळ्या प्रकारे अध्यात्म सांगतो गुरुपौर्णिमेत. केवळ उदबत्ती दाखवा, ती कशासाठी? प्रसन्न वातावरण व्हावून. दिवा दाखवा, तेजाचं प्रतीक आहे म्हणून. फुलं घाला, तुम्ही त्याचा रिस्पेक्ट म्हणून. पण दगडाचा देव तुमच्याशी बोलला का रे कधी? तरी पण तुम्ही त्याला देव आहे म्हणून मानता की नाही? हा चालता बोलता देव बघा. तुमच्या आजूबाजूचे वाडीतले लोक बघा. वयोवृद्ध असेल त्याला हात द्या. कोणी दुःखी असेल, दुसऱ्या कोणाचे आजोबा आजारी असतील तर त्यांचे जाऊन पाय झेपा. काहीतरी काय सांगताय? सत्य सांगतो. जगी जे दीन अधिपती जगी जे दीन पदरी तया जाऊन ठेवावे जगाला प्रेम. साने गुरुजींनी सांगितलं. हीच ईश्वराची भक्ती आहे. ईश्वर भक्ती म्हणजे समग्र सृष्टीच्या बद्दलची ती कृतज्ञता. फक्त ती व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे पंथ निर्माण झाले, वेगवेगळ्या संस्कृती निर्माण झाल्या. आणि ह्या संस्कृती आणि पंथांच्या मागे आपण लागल्यामुळे माणुसकी आपण विसरलो, मानवतावाद विसरलो. त्या परंपरा, रूढी आणि याच्यामध्येच आपण एकमेकांशी वाद घालायला लागलो, भांडायला लागलो, एकमेकांना त्रास द्यायला लागलो. आणि ईश्वरी शक्तीशी आपण दूर 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 जायला लागलो. तुम्हाला इतकं सान्निध्य चांगलं आहे. ज्यांनी कोणी शाळा, आमच्या गावचे प्रकार साहेब त्यांनी जमीन दिली किंवा अन्य काही सर्व कोणत्या शैक्षणिक संस्थेमधले लोक, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. कारण हे निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला शिकायला मिळतंय. चांगली हवा मिळते. तुम्ही म्हणाल मध्ये जायचा पण वास येतो, केमिकलचा येत असेल का? दुर्दैव आहे. तोच आपण निसर्गाचा समतोल बिघडवण्याचं लक्षण आहे. तुम्ही पुढे जाऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या. उत्तम आरोग्य कसं राहील? सूर्यनमस्कार कोण कोण घालतात? मी सरांना विनंती करेन, सूर्यनमस्काराची, आता सूर्यनमस्कार म्हणजे कुठला तरी धार्मिक सिंबॉल नका करू प्लीज. त्यात 8 आसनं आहेत. 1 2 3 4 जेव्हा आपण करतो तेव्हा सर्व प्रकारचा सर्वांत सुंदर व्यायाम आहे. मुलींनी घरी करायला काही हरकत नाही, करा. तुमच्या पण आरोग्याला चांगलं आहे.
सूर्यनमस्कार घालत चला. त्याने काय होतं, सूर्यनमस्कार हा पूर्वजांनी दिलेलं नाव आहे. मी तर म्हणतो तुम्हाला आसन करा. त्याने काय होईल, तुमचं शरीर बळकट बनेल, तुमच्या मनाला हुरूप येईल. रोज स्नान नित्यनेमाने करताच, पण सूर्यनमस्कार घातले तर कॅपॅसिटी वाढेल तुमची. बसताना बेंच आहेतच, पण ताठ मणका ठेवायचा. हा, व्हेरी गुड. ताठ मणका ठेवल्यानं काय होतं तुम्हाला सायन्स माहिती आहे. तुम्ही सायन्स स्टुडंट किती आहात इथे? हा, सगळेच. तुम्हाला माहिती आहे का की बी जमिनीत टाकलं की त्याला असं जाऊन अनाऊन्स करायला लागतं, हे रुज रे पाऊस पडलाय, लागतं आपोआप बंद करा. बरीचं फुल आपोआप होतं ना. तसं आपलं शरीर सुद्धा रोज उगत असतं. तुम्हाला माहिती नाही आहे याला. मागचा जो कणा आहे ना, कणा तुम्ही कधीतरी घरी जाऊन एक प्रयोग करा. मागच्या कण्याला विक्स वेपोरम लावा किंवा असं काहीतरी सेन्सिटिव्ह पदार्थ की तुम्हाला तिकडनं सगळं असं त्याचा वास येईल असं वाटेल. त्याचं कारण काय माहिती आहे का, हे इथे कुंडलिनी शक्ती आहे आणि इथे मागे मूलाधार चक्र आहे. 7 चक्रास आहेत आपल्या बॉडीमध्ये. ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी मणका ताट पाहिजे. काय पाहिजे? हा मणका जर पाठीचा ताट ठेवला तर तुमची चक्र ऍक्टिव्ह व्हायला मदत होते. आणि तुम्ही जसे विचार कराल तसे बनाल. हे मला कठीण आहे पेपर, काय करत नाही भाई, माझा पेपर कठीण नाही असं गेली 5-7 दिवस आपण स्वतःला सांगत असतो. आणि काय होतं, युनिव्हर्स म्हणतात कथा असतो. हे युनिव्हर्स आहे ना, मला अजून गंमतच माहीत नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दीक्षा म्हणून मी आकलन करा. तुम्ही जे बोलता त्याला तथास्तु प्रक्रिया आहे. मग किती आपण कठीण बोलतो बघा, कोणाला काय काय करून बोलतो. कदाचित आपले टीचर तुम्हाला चांगले आहेत, पण टीचर सुद्धा कदाचित तुम्हाला असं म्हणतील, एखाद्या जर म्हणत असतील तर त्यांनी बदल करतील. तुमच्या शाळेतले नाही म्हणणार, काय नाही तू असाच ढ राहणार आहे. युनिव्हर्स म्हणते तथास्तु. बघा प्रक्रिया काय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी सर्वशक्तिमान आत्मा आहे, मला सर्व काही शक्य आहे, मी सर्व काही मिळवू शकतो. ब्रह्मांडानं मला सर्व काही भरभरून दिलेलं आहे. हे काय आहे, अफर्मेशन तुम्ही द्या म्हणजे ती युनिव्हर्स म्हणेल तथास्तु. जैसा करो वैसा भरो म्हणतात ना, तसं जसं बोलाल तसं आयुष्य घडेल. म्हणून चांगल्या प्रार्थना काय शिकवल्या गेल्या शाळेमध्ये. तुम्ही प्रार्थना म्हणता ना, प्रे करता, त्या का करायच्या? चांगली स्पंदन व्हायब्रेशन्स तयार होण्यासाठी, घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी. एखाद्याच्या घराचं ड्रीम करून मनुष्य आला तर त्या घरात बिघडतं की नाही. पण ज्या घरामध्ये शांत वातावरण आहे, तुम्ही रोज मेडिटेशन करा. पॉईंट मी तुम्हाला पटापट सांगतोय. तुम्ही आता मोठी मुलं आहात, तुम्ही आपलं शेड्यूल ठरवायचं. सकाळी सूर्योदयापूर्वी मी 6 वाजता उठेन. 6 वाजता मी उठल्यानंतर मी सूर्यनमस्कार घालीन किंवा आसनं करीन किंवा मला जे जमेल ते डिप्स मारीन किंवा पुलअप्स मारीन. मला जे काही शरीरासाठी करता येईल ते करीन. तर नंतर मी सगळं माझं शरीर शुद्ध करेन. म्हणजे बहिर्विधी. आता तुम्ही हसाल, हे काय, दॅट्स इम्पॉर्टंट. तो जर झाला नाही तर आपलं शरीर रोगानं ग्रासून नाही. म्हणतात ना, अटॅच बाथरूम संडास आहे की नाही असं विचारतात की नाही फ्लॅटला. हल्ली तुमच्या अटॅच आहे बघ देवाने. त्यांनी स्वतःला विचार केला, सगळे आपल्याकडे अटॅच आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी, या ब्रह्मांडामध्ये जे आहे तेच आपल्या पिंडामध्ये, जो बाहेर आहे वो अंदर आहे. म्हणून तुम्ही साक्षात ईश्वर आहात. कोणात? मला हो काहीतरी काय बोलताय, देव कुठे आम्ही कुठे, आमची बरोबरी करायला लावू नका. मी बोलतोय ते सत्य आहे. तुम्ही साक्षात ईश्वराचं स्वरूप आहात. आणि मनुष्य एक भगवंताने या सृष्टीनं निर्माण केलेलं एक मिरॅकल आहे. तो आता वेगवेगळे शोध लावतोय. नासा उपग्रह पाठवला, आपण कुठे गेलो. आता AI आलं की नाही, AI तर ईश्वराचं सगळं गणित आहे. तुमच्यात बेंदून ते AI तयार केलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि तुमच्यातली बुद्धिमान मुलं आहेत ना, ती फक्त काय करतात, याच्याशी कनेक्ट होत आहेत. बुद्धी जास्त असणं म्हणजे काय, जीन्स मधनं येतेच ती, थोडी आई वडिलांकडे अनुभव शिक. पण नंतर ज्याची एकाग्रता जास्त. आजकाल काय झालंय, आपलं खाणं टीव्हीकडे बघत टीव्ही चाललाय, सिरियल चालले, मोबाईल इकडे. लहान मुलांना सुद्धा तो जेवत नाही म्हणून मोबाईल दाखवून जेवायला लागले. आया बिकट परिस्थिती.
त्याचं कारण काय, आपण स्थिरत्व सोडलंय. स्थिर राहण्याची शक्ती आपल्यातली कमी झाली. तुम्ही रोज मेडिटेशन करा, ध्यान करा. ध्यान कसं कराल, काय मंत्र नाही, शांत बसायचं. हा जो श्वास येतोय आणि जातोय, येतोय आणि जातोय, मोठ्यानं नाही घेतला तरी चाललंय, ते सगळे पुस्कटायला सुरुवात करा. तसं नकोय. मी तुम्हाला प्रक्रिया दाखवतो. शांत बसायचं आणि 10 मिनिटं घड्याळी मोजून. हे जर 6ला उठलात तरच शक्य आहे. 8 नंतर उठून पटापट आवरून कशी आंघोळ करून शाळेतून नाही जमणार. 6च्या घडीला उठा. सूर्यनाडी चांगली राहील तुमची. आपल्या 2 नाडी आहेत, चंद्रनाडी आणि सूर्य. डावी आहे ती चंद्रनाडी आणि सूर्य नाडी उजवी. कशी आहे ती माहिती आहे, परीक्षा करा. रात्री ही नाडी चालते, हा श्वास चालतो. बघा प्रयोग. ही नागपुडी जास्त काम करते आणि दिवसा ही नागपुडी काम जास्त करते. त्याला नाडी असं म्हणतात. इडा, पिंगला आणि सुषुम्ना हे सगळं सायन्स आहे. आपल्याला माहीत नाही म्हणून आपण देवत्वाचे चुकीचे विचार पसरवतो. तर यामुळे आपल्याला सायन्सचा आधार घेऊन आपल्याला उत्तम विद्यार्थी बनायचे, देशाचा आधारस्तंभ बनायचे. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, त्या ध्यानात ठेवा. आई वडिलांना नमस्कार करा, गुरुजनांबद्दल आदर ठेवा. स्वतःच्या शरीरामधल्या ईश्वराकडे जागृतीनं बघा. रोज नियमित व्यायाम करा, नियमित आरोग्याची स्वच्छता ठेवा. चांगले विचार ऐका आणि पसरवा. घाणेरड्याशिवाय सोडून टाका गुरुपौर्णिमेच्या निमित्त. कारण त्या शिव्यांचा अर्थ जर बघितला तर अत्यंत वाईट असतो आणि ते आपण युनिवर्स तथास्तु म्हणतो. तुम्हाला बघा, तुम्ही ठरवायचं काय करायचं. तुम्ही प्रयोग करून बघा. माझ्याकडे देवरुखकर नावाची माझ्या मित्राची मुलगी आहे. 40 मार्क होते तिला मॅथमॅटिक्समध्ये. असे 250 लोकांना मी सजेस्ट केलं या थिअरीत. त्यांची नावं पत्ते माझ्याकडे आहेत. की ज्या अपयशाकडे चालले होते त्यांना यशाकडे जाण्यासाठी अफर्मेशन्स दिल्या, जशा तुम्हाला आता सांगितल्या. त्यांनी त्या साधना म्हणून केल्या. जसं की एखाद्याला सांगितलं म्हणून गुरुदेव दत्त, एखाद्याला सांगितलं ओम नमिडा बोलतोस, चिनी बुद्ध म्हणून आहे ओम नमिडा. एखाद्याला सांगितलं महावीरांची साधना, एखादा म्हणून स्वामी समर्थांचा भक्त आहे, कोण दत्ताचा भक्त. मी तुम्हाला सांगतो युनिवर्सचे भक्त बना. परमात्म्याला आभार माना. ईश्वर म्हणजे लगेच तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. हा चालवतोय तो. ईश्वरा मी तुझा आभारी आहे. रोज म्हणा. त्या मुलीला सांगितलं मॅथमॅटिक्स माझा अत्यंत सोपा विषय, मला मॅथमॅटिक्समध्ये 80. तिला किती पाहिजे म्हटलं, तुला किती पाहिजे मार्क असं म्हटलं. तिला वाटलं काहीतरी सांगतात. सर 70 खूप झाले, मला 40 आहे. 70 तर बाबा पेढे वाटते. ऑल राईट ली, मला 70 मार्क्स आहेत. तिने त्याचा ध्यास घेतला. तुम्ही म्हणाल असं होऊन होतं का, मग अभ्यास केला नाही तरी चालेल असं नव्हे. अफर्मेशन द्या. जो कच्चा विषय आहे तो ब्रह्मांडाला मदत मागा. ब्रह्मांडाला सांगा माझा गणित अतिशय सोपा विषय आहे, माझा सायन्स अतिशय सोपा विषय आहे. तथास्तु. काय मी असं म्हणून काय भयंकर असं म्हणून काय मिळालं का, मग निगेटिव्ह कशाला बोलताय. पॉझिटिव्ह म्हणा की मला सर्व काय मिळालं, मी अत्यंत उत्तम शिक्षण घेतलंय. तिने अफर्मेशन्स दिल्या. ब्रह्मांडानं काय काम केलं, त्यांच्या शाळेमध्ये स्पेशल क्लास घेतले. ती म्हणाली अंकल मला क्लास घेत आहेत, आम्हाला 40% वरच्या लोकांना. व्हेरी गुड म्हटलं, युनिवर्स तुला मदत करायला लागलं. आणखीन 1.5 महिन्यात प्रिलिम झाली. लास्टला ती पेढे घेऊन आली तर 70% होते तुम्हाला, 69.6. तिचं सती हायस्कूल आहे आणि ती राहते कावेलतळीवर. युनिवर्सची ताकद काय ती तुम्हाला सांगतो. गुरुपौर्णिमेला हा संदेश मी तुम्हाला द्यायला आलोय. गुरुचं पूजन केवळ बाह्य उपचारांनी करतोच आपण, कृतज्ञता व्यक्त करतो, पण अंतरंगीचा तुमचा गुरु जागृत करा. तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या भूमिकेतून तुम्ही स्वतःला जागे करा, मोठे बना, कमी लेखू नका. नाही हो आमच्याकडे काय, आम्ही केलं असतं पण आमच्याकडे नाही तशी परिस्थिती. रडत बसायचं. जे आहे त्या परिस्थितीवर मात करा. जे लोक मोठे बनले त्यांनी परिस्थितीवर मात केली. आणि या ब्रह्मांडाची ही थिअरी तुम्ही सगळ्यांनी घ्या. तुम्हाला निश्चित याचा फायदा. त्याला थँक्यू करा. सगळ्यांना थँक्यू करा. गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि एक छोटंसं गुरुचं पद म्हणूया आणि आपण माझं स्पीच थांबवतो. सगळ्यांनी हात जोडा. आता हा गुरुराया मम मंदिराने जो म्हणतोय ना, तो गुरु म्हणजेच ब्रह्मांड आहे, ईश्वरी शक्ती आहे. असा कुठला तरी सिंबॉलिक पकडू नका. या गुरुराया मम मंदिरा, या गुरुराया मम मंदिरा, निर्धनाची माझी काया देवा, निर्धना
भारी आहो सगळ्यांना स्वामी माझा पाहिला या ठाणे दरबारी स्वामी माझा पाहिला या ठाणे दरबारी स्वामी माझा पाहिला या ठाणे दरबारी ठाणे दरबारी माझा श्रीकृष्ण मुरारी ठाणे दरबारी माझा श्रीकृष्ण मुरारी स्वामी माझा पाहिला या ठाणे दरबारी सद्गुरु तो देखिला या